कच्च्या फणसाच्या गऱ्याची भाजी तुम्ही ऐकली पण नसेल, पण तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला अवेलेबल झालं तर करा. आता मी भांड्यात 3 चमचे तेल घातलेले आहे. त्याच्यात मी मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे. तर ही भाजी खूप छान लागते चवीला, म्हणून मी करून दाखवते. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. आता आपण कांदा घालायचा. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मी बिया वेगळे आणि गरे वेगळे असं 2 वेगवेगळं करून घेतलेलं आहे, कारण बिया शिजायला थोडासा वेळ लागतो. ह्या बिया पण मी बारीक करून घेतल्या आहेत, छान स्वच्छ धुवून घेतल्यात, म्हणजे ते चिकट वगैरे लागणार नाहीत म्हणून. आणि आता आपण थोडंसं परतून घेऊया तेलावर, म्हणजे अगदी छान चव येते. तर त्याच्या चवीप्रमाणे मी मीठ घालणार आहे, हळद घालणार आहे आणि थोडंसं भाजून घेणार आहे आणि पाणी घालून थोडा वेळ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे. अगदी कोकणात ही छान पद्धतीने भाजी करतात, तशीच मी तुम्हाला करून दाखवते. तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. आता आपण बिया शिजवून घेऊया थोड्याशा 5 मिनटं. थोडं आपण हलवून घेऊ मध्ये झाकण उघडून आणि मस्तपैकी कोथिंबीर घालू आणि थोडा वेळ झाकून परत शिजवू. एक 70% बिया आपल्याला शिजल्या पाहिजेत. त्याच्यानंतर गरे शिजायला वेळ लागत नाहीत. गरे पण मी निवडून बाजूला ठेवून दिलेत. तर आता आपण लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट घालून थोडंसं हलवून घ्यायचं आणि आता आपल्याला जे गरे आहेत ना बाजूला घालून ठेवलेले ते गरे घालायचे. आता गरे घालून मस्तपैकी वाफ आणायची आहे. थोडंसंच पाणी घालायचं आहे. आता अगदी छान मसाला लागायसाठी मी एकदा फिरवून घेते. हे लाल तिखट आपला आहे ना, हे कोल्हापूरचा घाटी मसाला आहे, त्यामुळे याच्यात सर्व मसाले मिक्स आहेत. दुसरं बाकीचे मसाले वापरायची गरजच नाही, म्हणून आपण हे कोल्हापूरचं लाल तिखट वापरलं आहे. थोडंसंच मी पाणी घालते आणि शिजवून घेते पटकन. आता आपण हे शिजलं ना की आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, म्हणजे कारळ्याची चटणी. तर काही ठिकाणी त्याला तिळकुट म्हणतात, काही ठिकाणी कारळ्याची चटणी म्हणतात. आता आपली भाजी शिजलेली आहे, ह्याच्यात मी कारळ्याची चटणी घालते. 3 चमचे घालते, म्हणजे ह्याची चव ना अप्रतिम होते. तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल. तर अशा पद्धतीने खाली कोकणामध्ये अशी भाजी केली जाते. ही खूप छान चवीला सुंदर लागते आणि ह्या कारण्यामुळं ना एक वेगळा स्वाद येतो. त्यामुळे तुम्हाला ही नक्की भाजी आवडेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.